आता देश स्वतंत्र होऊन पण बरेच वर्ष झाले, पण आम्हाला वाटत नाही आमचा गाव स्वतंत्र झाला. आम्हाला वाटतंय आम्ही कुठंतरी एखाद्या पहाड्यावर राहतोय, आदिवासी जंगलात राहतोय, अशीच परिस्थिती. 75 वर्ष भारत स्वतंत्र झालेले तिकडे वाटतं बा आमच्यात वाटतं. शाळेत शिक्षकांना याची गाडी शाळेपर्यंत येत नव्हती किंवा विद्यार्थ्यांना चालत येता येत नव्हतं. ते लहान लहान मुलं असतात 4थीची आतली, त्यामुळं काय त्यांना यायची खूप अडचण होत होती. आणि मग पालक ते जाऊ नको म्हणून सांगायचे शाळेत, तुला जाय येत नाही तर राहू दे. बागल साहेबांना आम्ही सांगितलं की अशी आमची एवढी अडचण आहे, शाळेचा तर एवढा रस्ता करा. त्यांनी म्हटले मी उभा राहून न राहू, मी निवडून येऊन न येऊ, तुम्ही मला मत द्या, अगर देऊ नका, माझ्या स्वखर्चानं तुमचा शाळेचा तर एवढा रस्ता करून देतो. आणि ते म्हणले 2 दिवसात करून देतो, आणि 2च दिवसात त्यांनी रस्त्याचं काम दिले शब्दाप्रमाणे केलं. कालच विषय झाला हा. त्यांचे आपले गाव भेट दौऱ्याला आलेले होते. त्यांनी काय आम्हाला मत मागितलं नाही की मी उभा राहतोय सुद्धा अजून म्हणले नाही ते की बाबा आम्ही अशा रेस मध्ये आहे, आम्हाला तिकीट मिळतंय न मिळतंय अजून ही पुढले विषय आहेत. त्यासाठी आम्ही तुमच्या गाव भेटी दौऱ्याला आलोय. आणि आम्ही दौऱ्याला आलेला असताना त्यांना आम्ही लगेच प्रश्न केला की आमची अशा अडचण आहे. चालतंय म्हणजे मी उद्याच तुम्हाला करून देतो. म्हणजे इतके स्वखर्चानं त्यांनी आता चालू केली. काय असा कुठलाही नेता आज पतवर बघा, काल ग्वाही दिली ना आज काम चालू केलं, अजून कुठलाही नेता आमच्या गावात आला. काल आम्ही त्यांना एक शब्द दिलता बागल, तर त्यांनी 2 दिवसात त्याची पूर्तता करून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं शाळेसाठी. बरं का, मला खरं सांगायचं नाही, सुरुवातीला एक मी आज बागलतांकडे त्यांचा विचार बघून पहिल्यांदा आम्हाला आनंद वाटला की पहिल्यांदा एकमेव असे राजकारणी व्यक्ती आहेत की आल्यानंतर गावात पहिले असे बरेच आले, मतदान मागून गेले, परत आलेच नाहीत. पण त्यांनी उभा अजून त्यांना तिकीट मिळायचंय तोपर्यंत त्यांनी आले, त्यांनी स्वखर्चानं विकास केला. त्यांच्याकडे बघून आमच्या गावाला काहीतरी सुधारणा होईल असं वाटतं. पंढरपूर सारख्या ठिकाणी कुठला आहे म्हणून एखाद्या विचार तरड गाव म्हणतं कुठं आहे म्हणून विचारते, असं म्हणजे ओळखच निर्माण नाही गावाची. काय म्हणतो मुलगी द्यायला घाबरते, रस्ता नाही मुलगी द्यायला घाबरते. जिवंतपणी पण माणसाला ह्या गावामध्ये वेतना भोगायच्या आहेत त्या, आणि मृत्यूनंतरही गावाला मशानभूमी नाही किंवा गावाला माणूस एखादा मयत झाला तर त्याला जाळाय नेण्यासाठी रस्ता नाही. काल आमच्याकडे बागल मॅडम आल्या, नुसतं आम्ही सांगितलं की बाबा लहान मुलांचा हा रस्ता आहे. त्यांना वाईट वाटलं त्या गोष्टीचं, आणि त्यांनी सांगितले ही काय इथून त्या ह्याच्यापासून तो रस्ता करायचा आहे, करून घ्या काय असेल ते मी, आणि अजून कुठं अडचण काय असेल ते सांगा मी करून देते. आणि त्यांनी काल ग्वाही दिली आम्हाला, आज काम चालू झाले. असा आनंद वाटला आम्हाला त्यांचा. त्यांनी काय आमच्याशी काय अजून त्यांचं कुठं तिकीट फिक्स नाही, कुठं देणं घेणं येणं, परंतु त्यांना दिसलेल्या दिशेला त्यांनी लगे मान्यता देऊन लगे काम आजच्या चालू केलं. स्वतः म्हणले अशी अवस्था आहे करून देते. शाळा समितीनं पण सांगितलं अडचण आहे, त्यांनी लगेच मान्य केलं, करून देत म्हणजे स्वखर्चानं. अशा व्यक्तींच्याच हातात पद गेली पाहिजे. आमची एक रिक्वेस्ट आहे की ह्यांनाच तिकीट मिळावं, त्या जेणेकरून आमचा विकास. आज परत बरेच जण आले, निवडून आले, ते परत हितनं जरी भेटायला गेलं तर त्यांची भेट होत नव्हती, पण त्यांनी अजून काही नसतानाच एवढा विकास आहे, तर आम्हाला आनंद वाटला. आमचं 100% गाव त्यांच्या पाठीशी. नमस्कार, मी मुकेश, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, मी आता सोलापूर जिल्ह्यामधल्या अशा एका गावामध्ये आहे ज्या गावाची ओळख त्या ठिकाणी अनेकांना नाही पूर्णपणे अपरिचित असणारं हे गाव आहे. हे गाव आहे माढा तालुक्यातलं तरड गाव, अगदी बाँड्रीवरती असणारं गाव आहे. खरं तर या गावाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील या गावाची रस्त्याची दुर्दशा आहे, त्या ठिकाणी शाळेची वाईट अवस्था आहे, त्यासोबत दवाखान्याची वाईट अवस्था आहे. अशा एकूण परिस्थितीनं, एकूण त्रासानं ग्रसलेलं हे गाव त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. या खरं तर सामान्यपणे अनेक राजकीय नेत्यांनी देखील या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्षित केलंय. काही लोक या गावातली सांगतात की फक्त मतापुरते राजकीय नेते या भागामध्ये येतात, एकदा मतदान झालं की त्या ठिकाणी या भागामध्ये कोणी फिरकायला तयार नाही. खरं तर मी आता ज्या भागामध्ये उभा आहे ती या गावाची असणारी एक शाळा आहे, म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. आणि ह्या शाळेचा जर तुम्ही रस्ता बघितला तर रस्त्यात त्या ठिकाणी लहान मुलांना यायची रस्त्याची सोय देखील चांगली नाही. तर या भागामध्ये पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साठतंय. पावसाळ्यात तर खरं तर लोकांचे किंवा विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नाहक त्रास त्यांना त्या ठिकाणी सहन करावा लागतोय. हा झाला शाळेचा भाग. पूर्णपणे गावामध्ये तुम्ही पूर्णपणे बघितलं तरी पण रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा आहे. या गावातला एखादा पेशंट जर दुसऱ्या गावाला न्यायचा झाला खरं तर दवाखाना कोणता या भागामध्ये नाहीच, पण दवाखाना जर मोठ्या ठिकाणी जायचं झालं तरी पण रस्त्याच्या चांगल्या सोयी सुविधा या भागामध्ये त्या ठिकाणी नाहीत. यामुळे पूर्णपणे हे गाव दुर्लक्षित झालंय. आणि कुठंतरी इथल्या राजकीय नेते असतील किंवा आजपर्यंत या भागामध्ये राजकारण केलं असेल त्यांनी या गावाला पूर्णपणे दुर्लक्षित केलं किंवा आम्हाला विकासातून वगळलंय काय, अशी देखील भावना आपल्याला त्या ठिकाणी लोक बोलून दाखवत होती. नेमकं खरं तर गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय त्या या एकूण विषय आणि खरं तर ह्या गावातल्या अडचणी काय त्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्ते. नमस्कार. काय ना रावसाहेब पवार. बरं, किती लोकसंख्या गावची?
लोकसंख्या 800, 800 लोकसंख्या आहे. बर मतदान आता 600. मी गावामध्ये आलो बरं का, गावाला यायला रस्ते व्यवस्थित नाहीत, काय एकदम गाव अपरिचित असतात ह्या गाव, म्हणजे माझी पहिल्यांदा गावात आले ओळख झाली गावामध्ये. कसं काय गाव एवढं अपरिचित आहे बरे? खरं तर आमचं गाव शेवटच्या टोकाला असल्यामुळं हा. आमच्या गावात कोणाचंच लक्ष नाही. हम्म, हम्म, आणि एखादी सुविधा बाबा कुठली आरोग्याची असेल, हा. शैक्षणिक असेल, हम्म. तलाठी कार्यालय असेल, हम्म. ग्रामसेवकचं असेल, कुठलीही सुविधा म्हणून गावात नाही. नाही. हा. आणि हा सगळा एकमेकाशी संवाद चालतो तो एकमेव म्हणजे आमच्या गावचे ग्रामदैवत स्वरबाबा. हा, हा, हा. या स्वरबाबाच्या काय पदस्पर्शाने काय कार्यक्रम जे होते हा. एवढ्यातच गावाची काय एकमेकाची देवाणघेवाण हा, हा, हा. ही गावाला शासनाची स्कीम ही आली आणि ह्या गावात राबली हम्म. अशी अजून एकही प्रस्थापित कुठलीही स्कीम झालेली नाही. भारत स्वातंत्र्य 75 वर्ष होऊन गेली ती तरी बी या गावाच्या अशा वाईट नाही अवस्था 75 वर्ष भारत स्वतंत्र झालेले तिकडे वाटतं बा आमच्यात वाटतं. हा. कारण का कुठल्या गोष्टीत ना आम्हाला म्हणजे साधं आरोचं पाणी सुद्धा व्यवस्थित नाही हा, हा. गावात, हा. की विकतच घ्यावं लागतंय बाहेरून गाडी बोलवून. आरो फिल्टर पण आहे गावामध्ये. हाय तो बंद आहे, बर. त्याची व्यवस्था दुरुस्त नाही कुठली नाही काय. हा. आणि दुसरी गोष्ट की महाराष्ट्रात कुठे जरी फिरला तुम्ही हा. तर 10 फुटाचा येणारा मेन रोड कुठल्याही गावाला नाही, हा. परंतु आमच्या गावाला तेवढा आहे 10 बर. फुटाचा रोड. 10 की फूट. डबल वाहन आलं तर त्याने तिकडेच थांबायचं, ह्याने इकडेच थांबायचं. हा. जिथं साईट मिळते तिथं साईट घ्यायची, मग त्यानं इकडे यायचं त्यानं तिकडे जायचं. साईट पण लवकर भेटत नाही कारण पूर्ण साईट पट्टीच नाही, हा, हा, हा. त्यामुळे साईट घ्यायची कुठं बर. असा विषय आहे. वाईट आता शाळेच्या लेकरांना आता मला तुम्ही मगाशी रस्ता दाखवता येताना कधीपासून म्हणजे काय रस्त्याची काय सोय नाही ना? अहो आता शाळा म्हणजे आता इथं शिक्षण 4थी पतूरच आहे, हम्म. तरी ते आता आमचे काय ते शिक्षण समितीच्या कमिटी आहे नेमल्यापासून ही ग्राउंड वगैरे काय हा. ही रंगरंगोटी हम्म. असं शाळेसाठी कुठल्या जिल्हा परिषदचं असू द्या, पंचायत समितीचं काम असू द्या, शाळापत्र अजून कुठलं पोचलं नाही. हे असेल ते काय लोकवर्गणीतनं काय होतंय. हा. आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही येताना हा रस्ता बघितला, ह्यातनं लहान मुलं येते ती, बरोबर. पाऊस असो हा. काय असो. आता काल आमच्याकडे बागल मॅडम आल्या, हम्म. आता त्या बागल मॅडमला नुसतं आम्ही सांगितलं की बाबा हे येण्याची हे लहान मुलांचा हा रस्ता आहे. हा. त्यांना वाईट वाटलं त्या गोष्टीचं आणि त्यांनी सांगितलं ही काय हिथून त्या ह्याच्यापासून जो हिथून तो रस्ता करायचा हा. आहे, करून घ्या काय असेल ते मी, आणि अजून कुठं अडचण काय असली तर सांगा मी करून देते. बरं. आणि हा. त्यांनी काल ग्वाही दिली आम्हाला, हा. काल हा. ग्वाही दिली आणि आज काम चालू झाले. हा. हा. असा आनंद वाटला आम्हाला त्यांचा. त्यांनी काय आमच्याशी काय अजून त्यांचं कुठं तिकीट फिक्स नाही, कुठं देणं घेणं येणं, परंतु त्यांना दिसलेल्या दिशेला त्यांनी लगे मान्यता देऊन हा. लगे काम आजच्या आज चालू केले. हा. गोष्टी आमच्या स्वतः गावात आम्ही अनुभवतोय, पण हा. सगळ्या गोष्टी सगळ्यांनी मनावर घेतल्या तर होते. बरोबर. आता शिक्षणात पोरांनी काय करायचं झालं होतं? कोण शेवट्याला जाते, कोण कुरवलीला जाते, हा. त्यांच्या शिक्षण संस्थेच्या बस आहेत त्या चार्जेस आहेत त्याला. बर. एखादे रस्त्यातच वाहन उभा आहे, हा. बाबा उसा टेलर असेल किंवा घोटाळा झालेला वाहन, हम्म. मग त्या बसवाल्यानं तिथून माघारी जायचं. मग त्या दिवशी मुलांचं खाणं सुट्टी त्या दिवशी. सुट्टीच त्या दिवशी. रस्त्या अभावी केवळ हा. साईट घेऊन त्याला न येता येणार. दवाखान्याची काही सोय करता येत? काय अर्जंट जरी दवाखाना असला तरी कुरवलीच. बर. हा. इथं गावात गुढी आता आरोग्य सेवेचे आपल्या आशा वर्कर आहेत त्या, हम्म. त्यांच्यापासून काय मिळलं तर तेवढी सुविधा, हा. हा. दुसरी सुविधा काय नाही. बर. काय वाटतंय का दुसऱ्या गावात गेल्यावर तुमच्या गावात? दुसऱ्या गावात गेल्यावर आमचं गाव आहे का वाडी वस्ती आहे, ह्या समस्या निर्माण होतात. हा. हा. लोक मस्त आहेत आमच्यातली, हम्म. एकुपीनं राहणारे लोक आहेत, हा. परत त्याला शासनाची काहीच मदत नाही, कुठलीच मदत नाही, हा. कुठलीच मदत नाही. मग आजपर्यंत या भागात अनेक तुमच्याकडे आमदार खासदार मस्त प्रस्थापित लय झालेत. हा. पर ते आता तुम्ही पाहिलं तर कुठं तुम्ही आमच्या अपूर गावात फिरून बघा, हा. की शासनाची सभा मांडपाशी काम दुसरं काय दिसतंय का बघून काय करायचं. हा. असं अशा गोष्टी आहेत. हा. 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 वाईट अवस्था आहे इथं. लय अवस्था वाईट आहे. हा. आणि दुसरी गोष्ट, हा. आता ही लहान मुलं 1ली पासून 4थी पासून पतवर ह्या शाळेत येते ती. हम्म. आज अवस्था ह्या रस्त्याची अशी आहे, हा. पावसात कशी असेल तुम्ही सांगा. हम्म. तरी आल्याशिवाय हम्म. शिक्षक लोकांनी वर 4 किलोमीटर गाडी थांबवल्याशिवाय इथं आल्याशिवाय चालतंय जिकडं. हा. हा. आता थोडा झालाय तर रस्ता तो, हा. हा. पण ते 10 फुटाचा तुम्ही बर. बघितलं असेल येता जाता रस्ता वाईट अवस्था तिथं डबल वाहनाला थांबायला लागतं. थांबावंच लागतं. हा. म्हणजे आरोग्य फिल्टर नाही इथं, कोरोना शिक्षणाची सुविधा नाही, दवाखाना नाही सुख कोणता इथं. सुविधा म्हणून कुठलीही शासनाची आमच्याकडे नाही. आणि आम्हाला एक ह्याच्यात म्हणायचं आहे की कुठल्याही इलेक्शन असू द्या, हा. आमच्या गावाचा
विचार का करत नाही ती का दुसऱ्या गावाला एक 4,000 मतदान आहे हा. तिथे एक 3,000 पोल होत असेल हा. मताचा शिक्का छानत असतील बरोबर हा. आमच्यात 600 मतदान आहे हा. 300 पोल होत असलं 400 पोल आम्ही सुद्धा शिक्का सांगतोय ना बरोबर तिथं 10,000 खर्च करत असला तर 2,000 तर केला पाहिजे की. हा. गाव आहे म्हणून बरोबर हा. आणि का पेट्या भरून मतदान करायचं पेट्या पाठवल्या की गाव संपलं तेवढाच विषय गावाचा हा, हा, हा. बरोबर त्या बागल साहेबांचं मग काय त्यांनी आता लगेच कामाला लोक चालू केलं अहो कालच विषय झाला हा आमच्या शिक्षण समितीची काल निवड झाली आणि ती त्यांचे आपले गाव भेट दौऱ्याला आलेले होते त्यांनी काय आम्हाला मत मागितलं नाही की मी उभा राहतोय सुद्धा अजून म्हणले नाही ती हा. की बाबा आम्ही अशा रेस मध्ये आहे आम्हाला तिकीट मिळतंय न मिळतंय अजून ही पुढले विषय आहेत त्यासाठी आम्ही तुमच्या गाव भेटी दौऱ्याला आलोय हा. आणि आम्ही दौऱ्याला आलेला असताना त्यांना आम्ही लगेच प्रश्न केला की आमची अशा अडचण आहे चालतंय म्हणजे मी उद्याच तुम्हाला करून देतो म्हणजे बरं. इतके सो खर्चानं त्यांनी आता चालू केली काही शासनाचं काम आहे का आहे का असा कुठलाही नेता हा. आज पतवर बघा काल ग्वाही दिली ना आज काम चालू केलं अजून कुठलाही नेता आमच्या गावात आला नाही. बरोबर मग राजकीय नेत्यांना काय आपल्या महाराष्ट्र माध्यमातून काय आव्हान करायचं आहे? नाही आज पतवर आम्ही आव्हान बरेच केले ती हा, हा. आता मला मी बघतोय असं एक 10 वर्ष तर झालं एक 2 टर्मला तर आव्हान मच केलेली आहेत. हा, हा, हा. परंतु या गावाकडे लक्षच नाही हो हा, हा, हा. बरोबर हा. लक्ष कावा आहे आता फेऱ्या घालायला चालू आहे तो हा, हा, हा. बरोबर तुम्ही आमचं तुम्ही हा, हा, हा. आमचं ह्या गोष्टी भरपूर होते बरोबर आहे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर अतिशय अपरिचित असणारं गाव आहे अनेकांना माहित पण नाही तरडगाव नेमकं कुठं आहे आणि गाव कसं आहे ते हा विचारलं एखाद्यानं जर पंढरपूर सारख्या जर ठिकाणी कुठलं आहे म्हणून एखाद्या विचार तरड गाव म्हणतं कुठं आहे म्हणून विचारते हा, हा, हा. असं म्हणजे ओळखच निर्माण नाही गावाची माहितीच नाही हा. ठीक आहे ही वाईट अवस्था खरं तर अजून देखील आपल्या भारतामध्ये बघायला मिळते नमस्कार हो बोला काय नाव मी लक्ष्मण पानसरे बर मी बर धरण रस्ते बर बर तुमचं गाव कुठलं मिळ मी नाम चिंतापूर तालुक्यामध्ये कुंभारगाव इथे कधी आला तुम्ही 40 वर्ष झालं आलोय पण आल्यापासून अशीच अवस्था आहे कायच गावात विशेष नाही काय नाही तेवढे पुरती येते मताचं म्हणते ती हा. आणि आश्वासन देते ती हा. जाते ती बर कोणा कोणी बघायचं येत नाही हा 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 मेन तर गावाला रोड एकच आहे हा रोड तेवढा चांगला पाहिजे रोड चांगला इमर्जन्सी रस्ते कुठं काय झालं जायचं म्हणलं हा. तर जाताच येत नाही हम्म, जर का वाहन एखाद्या रस्त्याला असलं हम्म. मग तर अडकूनच पडला हम्म, हम्म. काहीच करता येत नाही आता थोडी मोटरसायकल कशी तरी जाते हा हा नाहीतर पाऊस झाल्यावर तर मोठं वाहन बी जात नाही बर हा इतकी अवस्था बेकार रोडच्याकडे काही लोकांनी अतिक्रमण कोण काढणार गावातले गावात लाईटी पण काय सोय नाही मग तिकडे लाईटची तर लय बेकारी हा. रात्री लाईट गेली तर रात्रात काहीच नाही बर डास बीस काय नाही ते बारकी पोरं असले तर लय हाल हा हा खरं तर ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते साहेब नमस्ते हो नमस्ते. काय तुमचं गाव तुम्ही जर बाहेर कुठं आगमन सांगायला गेला मित्र गावचा आहे काय परिचय लोकांच्या बाहेर अहो जिवंतपणी पण माणसाला ह्या गावामध्ये वेतना भोगायच्या आहेत त्या आणि मृत्यूनंतरही गावाला मशानभूमी नाही किंवा गावाला माणूस एखादा मयत झाला तर त्याला जाळाय नेण्यासाठी रस्ता नाही एवढी बिकट अवस्था आहे म्हणजे ह्या गावात जन्म घ्यायचा म्हणजे एक गुन्हा झाल्यासारखं झालंय ते कसं स्मशानभूमी नाही गावात गावाला मशानभूमी नाही आणि ज्या वेळेस एखाद्या घरातल्या कुटुंबाची व्यक्ती दगावली तर त्यांना प्रश्न पडतोय की आता कसं न्यायचं ह्याला मग त्या दुसऱ्याच त्याच्या नातेवाईकांनी जाऊन आधी झाडं तोडायची चिलारी तोडायच्या कडच्या कसं बस तर नदीला नेऊन जाळायचं म्हणजे गावात जिवंतपणे पण हाल आहेत आणि मेल्यावरही त्याचा हालच आहेत म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे गावची आवड परिस्थिती आहे हा आता काय काम कसं चालू आहे काय आता काल बागल साहेब आलते त्यांना आम्ही शाळेत शिक्षकांना याची गाडी शाळेपर्यंत येत नव्हती किंवा विद्यार्थ्यांना चालत येत नव्हतं ते लहान लहान मुलं असतात 4थीच्या आतली त्यामुळं काय त्यांना यायची खूप अडचण होत होती आणि मग पालक ते जाऊ नको म्हणून सांगायचे शाळेत तुला जाय येत नाही तर राहू दे कारण सगळे कुटुंब शेतकरी मग त्या मुलांना जाऊ नको म्हणले की त्यांना काय कळतंय ते आपल्या घरी बसायचे बागल साहेबांना आम्ही सांगितलं की अशी आमची एवढी अडचण आहे आमचं बाकीचं राहू द्या आम्ही मोठा आहे आम्ही सहन करू हाल पण शाळेचा तर एवढा रस्ता करा त्यांनी म्हटले मी उभा राहून राहू मी निवडून येऊन न येऊ तुम्ही मला मत द्या अगर देऊ नका माझ्या स्वखर्चानं तुमचा शाळेचा तर एवढा रस्ता करून देतो आणि ते म्हणले 2 दिवसात करून देतो आणि 2च दिवसात त्यांनी रस्त्याचं काम दिले शब्दाप्रमाणे केलं काय त्याच्याकडे कुठं पद नाही अजून काय तयार नाही आता मिळेल ना पद हे म्हणजे त्यांनी असं कामाचा जर सर्वत्रच धडाका चालू केलाय म्हणल्यावर ते मिळणारच पद हे बागल साहेबासारखे किंवा आता ते त्यांच्या पत्रे मिसेस उभा राहता येईल पण त्यांच्यासारखे जर अनेक राजकीय मंडळी आपल्या इथे भेटली असते तर काय आलं असते
काय आता भेटत येतात जात्यात राजकीय मंडळ तर प्रत्येक वर्षीच येतात म्हणजे कधी फक्त मतदानाच्या अगोदर एक 8 दिवस 10 दिवस येतात हो हे करू ते करू म्हणतात आणि निघून जातात पुन्हा भेटी घेत नाहीत आणि आम्ही भेट घ्याय गेलो तर बघू म्हणतात करू एवढंच चाललंय गावात काय नाही बाकी वाईट अवस्था आहे गावाची. मग काय करायचं गावातल्या पोरांनी? काय तरुण शिकायचं का काय करायचं? आता शिकायचं तर आता हळूहळू शिकणारायचं म्हणल्यावर कसे तर कष्ट करून शिकतेतच परंतु शासनानं पण लक्ष दिलं पाहिजे गावाकडे की हे पण एक गाव आहे इथं पण जिवंत माणसं राहते ती त्यांच्या पण काय नडी अडचणी आहेत ते दूर केल्याच पाहिजे त्या. तुम्ही अध्यक्ष पदावर आहे का शाळेच्या? हा शाळेच्या कालच शाळेची निवड समिती झाली तिथं लोकांनी म्हटले की बाबा तू बी शिकलेला आहे थोडा तू पण लक्ष दे आणि काय तर करशील म्हणून त्यांनी मला आपला माझा विश्वास ठेवून सांगत होते बरं का. गावामध्ये कोणत्या सोयी सुद्धा येत नाही, त्या कोणती स्कीम नाही गावामध्ये. खरं आहे? हो पूर्णपणे खरं आहे कोणतीही स्कीम नाही स्कीम फक्त आहे की मता दिवशी येणे आणि काय तर भूलथापा देणे आणि जाणे दुसरं काही सुद्धा नाही आजपर्यंत म्हणजे आता देश स्वतंत्र होऊन पण बरेच वर्ष झाले पण आम्हाला वाटत नाही आमचा गाव स्वतंत्र झाला आम्हाला वाटतंय आम्ही कुठंतरी एखाद्या पहाड्यावर राहतोय आदिवासी जंगलात राहतोय अशीच परिस्थिती आहे. बरोबर आहे. तर मी गावामध्ये फिरतोय बरं का असं ती पहिले एखादं जुनं खेळ असायचं एखादं त्या गावात दुकान चांगली व्यवस्थित नाही ज्या गावात कुठं दवाखान्याची सोय नाही कुठं शाळा व्यवस्थित नाही कुठं रस्ते व्यवस्थित नाही तर असं किती दिवस चालू सगळ्या परिस्थिती. आता हे प्रस्थापितांचं जोपर्यंत लक्ष जात नाही तोपर्यंत असं चालणारच आणि असे जर तुमच्यासारखे न्यूज चॅनल वाले आले जरा त्यांना पण आमची खरंच परिस्थिती दाखवली गेलं लक्ष तर होईल ठीक नाही तर आणखीन असंच आम्ही असं आमचे आजोबा असेच जगले वडील असेच जगले आम्ही असेच आता आमचे मुलं पण असेच जगणार त्याच्यावर काय तर शासनानंच लक्ष दिलं तर होईल. बरोबर. तर ही वाईट अवस्था आपल्याला बघायला मिळते ज्या गावाला अजून देखील साध्या रस्त्याची सोयी सुविधा करता आली नाही एखादा शासनाची जी स्कीम आहे त्या जी शासनाकडून ज्या योजना आहेत त्या देखील गावापर्यंत पोहोचल्या नाहीत त्या म्हणून या गावाची अवस्था अशी बघायला मिळते. नमस्ते हो. काय ना मी निखिल दत्तात्रय पवार. काय करतो मी? शेती. काय तरुणांचं म्हणणं बरं वाटतंय गावाबद्दल आपल्या? तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे सुरुवातीला एक मी आज बागलतांकडे त्यांचा विचार बघून पहिल्यांदा आम्हाला आनंद वाटला की पहिल्यांदा एकमेव असे राजकारणी व्यक्ती आहेत की आल्यानंतर गावात पहिले असे बरेच आले मतदान मागून गेले परत आलेच नाहीत पण त्यांनी उभा अजून त्यांना तिकीट मिळायचंय तोपर्यंत त्यांनी आले त्यांनी स्वखर्चाने विकास केला त्यांच्याकडे बघून आमच्या गावाला काहीतरी सुधारणा होईल असं वाटतं चांगलं आणि त्यातल्या त्यात तुम्ही आमच्या गावाला आला त्या गावाच्या वतीने तुमचा आभार कारण पहिल्यांदाच न्यूज चॅनल वाले असे आमची तळमळ बघण्यासाठी गावात आले. तर गावात करत असताना वाईट वाटते गावामध्ये करता अजून कोणत्या सोयी सुविधा राहायच्या तरुणांच्या हाताला तुम्ही एक दिवस आला तर तुम्हाला असं आहे आम्ही आयुष्य इथं काढतोय विचार करा मग आमचं कसं असेल. बरोबर आहे. काय सुविधा आहेत रस्त्याच्या आरोग्याच्या? काय नाही रस्त्याची सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही लाईटची सुविधा नाही सगळं शाळेची सुविधा नाही त्याच्या 4थी पर्यंत आहे त्यात 9वी-15 मध्ये शिक्षक नव्हते असं आता शाळेला ग्राउंड नाही चिल्लर तुम्ही बघताय ताईंना ते चिल्लर लहान मुलांना होतं त्यांनी चिल्लर पहिल्यांदा काढू म्हणले त्यांनी स्वतः म्हणले अशी अवस्था आहे करून देते शाळा समितीनं पण सांगितलं असं झालंय अडचण आहे त्यांनी लगेच मान्य केलं करून देत म्हणजे स्वखर्चानं अशा व्यक्तींच्याच हातात पदं गेली पाहिजे आमची एक रिक्वेस्ट आहे की ह्यांनाच तिकीट मिळावं त्या जेणेकरून आमचा विकास आज परत बरेच जण आले निवडून आले ते परत हितनं जरी भेटायला गेलं तर त्यांची भेट होत नव्हती पण त्यांनी अजून काही नसतानाच एवढा विकास आहे तर आम्हाला आनंद वाटला पण आमचं पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना तिकीट मिळावं आणि त्या विकास व्हावा त्यांच्या मिळणार आमचं 100% गाव त्यांच्या पाठीशी आहे. कारण असा एक माणूस या भागामध्ये म्हणजे जो वाकरी गटातून या जिल्हा परिषदला उभा राहणाऱ्या मयुरीताई बागल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा रस्त्याचं काम आपल्याला चालू झालेलं बघायला मिळतंय. आज निवडणुका लांब आहे त्या पक्षाचं तिकिटाचा करता प्रश्न तो लावतच आहे आधीच त्या ठिकाणी गावाच्या समस्या ऐकून त्यांनी अशा पद्धतीच्या कामाला देखील आता सुरुवात केलं चित्र बघायला मिळतंय. नमस्ते. नमस्ते. काय ना दत्तात्रय मच्छिंद्र पवार. हेच गाव हेच गाव तरडगाव बोशी म्हणजे मूळ हेच गावात मूळ हेच गाव. काय गावात वाईट अवस्था एवढी बघायला मिळते कसं करायचं? पंढरपूर तालुक्याचं शेवटचे बांढरीचं गाव आहे पलीकडे माळशिरस इकडे ही आहे मधी नदी आहे त्यामुळे इकडे लक्ष नाही पुढाऱ्यांचं कोण येत नाही मातापुरती येते दुसरं काय सुद्धा करत नाही. काका सांगते कुठे लाईटची व्यवस्था नाही साधी नाही. दवाखाना म्हणजे लांब जायला लागते रस्ता जायचं 5 किलोमीटर जावं लागतं इथे आणि रस्ता सिंगलच आहे डबल वाहन बसत नाही किती जरी आम्ही हे केलं तरी त्याला काय हे करत नाही मतापुरती येते बोलते तर मग जाते नाही. असं गावाचा अभिमान वाटतोय बाहेर जाऊन सांगाय मित्र गावचा आहे मग काय शेवटी गावाचा अभिमान असतोच की काय करायचं. एखादा पाहुणरावळा आलं काय म्हणतोय बाहेरचं गावात
मुलगी द्यायला घाबरते, रस्ता नाही म्हणून. मुलगी द्यायला घाबरते. अशा अवस्था आहे. हा तर गावात आल्यावर गाव असल्यासारखं इथं काय वाटत वाटतच नाही, आल्यावरच वाटणं कळणार. ते बी हे आहे कुरोली फाटे झेंडा आहे तिथं जाऊन थांबावं लागतं. नवीन पाहुणा आला तर त्याला आणायला. तीच मेन रस्ता आहे. तीच मेन रस्ता आहे. एवढाच रस्ता. ती पण पूर्ण खराब रस्ता आहे. खराबच आहे. 1 किलोमीटर प्रत्येक वर्षी 1 किलोमीटर करते, तेवढाच करते. एक गावाला समाधान म्हणून. एवढंच आहे, दुसरं काय. पुढचा वय आणि मागाला पूर्ण हे बाजून गेलेलं असतं. तर काय होत असेल एवढं म्हणजे तुम्ही मतदान करताय या गावात? करतोय काय करायचं, न करून काय करायचं. तरी काय लक्ष नाही करत. आणि काम काय चालू आहे? आता ही काल आम्ही त्यांना एक शब्द दिलता बोलला. बागल, तर त्यांनी 2 दिवसात त्याची पूर्तता करून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. शाळेसाठी बरं का, हा शाळेसाठी केलं, सहकार्य केलं. आमच्या गावाच्या पोरांनी सर्वांनी विषय मांडला. आमच्या शाळेला रस्ता नाही, त्यांनी ते करून दिलं, चालू केलं. ठीक आहे. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया खरं गावातल्या लोकांच्या एकूण बघायला मिळते. त्या खरं हे असणारं सोलापूर जिल्ह्यातलं माढा तालुक्यातलं हे गाव आहे, तरडगाव गाव. परंतु अनेक लोकांचं दुर्लक्ष या भागामध्ये झालंय. अनेक राजकीय नेत्यांनी मताची पोळी मात्र या गावामध्ये भाजली असली तरी पण त्या ठिकाणी गावाचा ज्या पद्धतीने विकास करायला पाहिजे होता तो विकास या गावातला झालेला नाही. जर या राजकीय नेते मंडळीला सोलापूर जिल्ह्यातल्या खास करून या कधी वेळ मिळाला तर या गावामध्ये येऊन इथल्या लोकांची अवस्था खरं तर बघितली पाहिजे, इथली शाळा बघितली पाहिजे, रस्ते बघितले पाहिजे, पाण्याची व्यवस्था बघितली पाहिजे, त्यासोबत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. आणि तेव्हाच कळेल खरं तर नेमकं तरडगावातल्या लोकांचं नेमकं चाललंय काय. खरं तर जगण्यासाठी तेवढा संघर्ष आहे, तेवढाच मरण्यानंतर देखील यांना संघर्ष आहे. कारण साधी स्मशानभूमी या गावामध्ये त्या ठिकाणी नाही. शाळेतल्या मुलांचं बघायला गेलं तर साधा रस्ता देखील इथला त्या ठिकाणी कोण करू शकलं नाही. तुम्ही बघितलं आता व्हिज्युअलच्या माध्यमातून अगदी लहान लेकरांची अवस्था, वाईट अवस्था शाळेमध्ये येण्यासाठी होते. पावसाळ्यामध्ये देखील मोठी कसरत करावी लागते. सध्याला या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे, हे सो खर्चातून काम चालू आहे. गादेगावचे असणारे बागल, मयुरी बागल यांच्या माध्यमातून हे खरं काम चालू असे गावातील लोकांनी आता त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं. हा एकूण खरं तर प्रसंग असला तरी पण गावाची अवस्था अजून देखील पूर्णपणे वाईट आहे. खरं तर दवाखान्याला देखील लोकांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, कारण जवळ कोणता दवाखाना देखील या लोकांना नाही. शाळेतल्या मुलांना तुमचं सांगितल्याप्रमाणे खरं तर त्यांची देखील मोठी अडचण आहे. म्हणून लोकांना असं वाटतं की फक्त भारत स्वतंत्र झालाय परंतु आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे परतंत्रात आहे. कारण कोणतीही शासनाची सुविधा असेल, कोणतीही स्कीम असेल आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत नाही. आणि ही खरं तर अवस्था या गावाची त्या ठिकाणी बघायला मिळते. म्हणून आपण आधी म्हणल्याप्रमाणे जर राजकीय नेत्यांना जर वेळ मिळाला तर या गावात येऊन त्या ठिकाणी लोकांच्या समस्या सोडवावा एवढा प्रयत्न तरी त्यांनी दररोज केला पाहिजे. कॅमेरामॅन शंभू सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, तरडगाव.